नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री अडकलेत वाहतुकीच्या अडथळ्यात, असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा. शहराला 2 केंद्रीय मंत्री लाभले, पण ते फक्त उद्घाटनापुरतेच, खासदार इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री वाहतूक व्यवस्थेत अडकले आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केले. फक्त इगो स्वतः उपमुख्यमंत्री साहेबांचाच याच्यात दिसतोय. कारण वनराई वाचली पाहिजे, या वनात राहणारे आदिवासी बांधवांचं सुद्धा संरक्षण राहिलं पाहिजे. या वनात असणारे जे प्राणी आहेत, वन्यजीव आहेत, यांचं सुद्धा संरक्षण असलं पाहिजे. या भूमिकेसोबतच आता जे पुन्हा यांचं वेगळ्या ठिकाणी नेण्याचं आहे, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च वाढणार आहे. त्यामुळे इगो कोणाचा, फक्त महाराष्ट्राला कळाला, इगो हा त्यांचाच आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांचा कोणताही इगो नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांनी जनतेच्या हितासाठी, आदिवासी बांधवाच्या रक्षणासाठी, जे जंगली प्राणी आहेत तिथं बिबटे आढळलेले त्यांच्या संरक्षणासाठी, ह्या सगळ्या गोष्टी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी समोर ठेवलेल्या होत्या. त्याला कोणी इगो समजत असेल तर समजू द्या, पण तो इगो तर त्यांचाच आहे. आणि म्हणून हा इगो, स्वतःचा इगो करण्यासाठी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे मदतीची गरज असताना सगळ्यात आधी बुलेट ट्रेनला सरकार सगळे आर्थिक प्रोव्हिजन करतं. वाटतं सरकारचा अजेंडा अहमदाबादची सुधारणा, मुंबईच्या माध्यमातून अहमदाबाद कशा पद्धतीने डेव्हलप होईल हा प्रयत्न याच्यातून दिसतो. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या विविध योजना व कार्यक्रमाबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. वजीर आजम नरेंद्र मोदी साहब जब सत्ता में आए तो उन्होंने अल्पसंख्यकों के लिए, अक़लियतों के लिए 15 सूत्री कार्यक्रम की घोषणा की और उसको नाम दिया गया अल्पसंख्यक कल्याण पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाअंतर्गत योजना, यानी कि 15 स्कीम्स उस अक़लियतों के लिए शुरू की गई. खूब गाजा बाजा किया गया है. मोदी जी ने अपने होर्डिंग्स लगाए, पेपरों में एडवर्टाइजमेंट दिए कि अल्पसंख्यकों के लिए तो हम ये कर रहे हैं, अक़लियतों के लिए हम ये काम कर रहे हैं करके. अब अल्पसंख्यक का जनरल मतलब जो लोग समझते हैं कि अल्पसंख्यक मतलब सिर्फ मुसलमान, जबकि हकीकत ये है कि अल्पसंख्यकों के अंदर मुस्लिम्स आते हैं, अल्पसंख्यकों के अंदर बुद्धिस्ट आते हैं, क्रिश्चियन आते हैं, सिख आते हैं, पारसी होते हैं और जैन समाज के लोग होते हैं. तो इतने सारे समाज के जब लोग आते हैं तो उनको अल्पसंख्यक कहते हैं और उनके लिए 15 सूत्री कार्यक्रम. अब नियम के हिसाब से अगर देखा जाए तो हर 3 महीने या 4 महीने के बाद कम से कम है तो एक मीटिंग होना ज़रूरी है कि ये 15 कलमी जो कार्यक्रम है उसका रिव्यू करने के लिए. अब आपको हैरानी होगी कि इस स्कीम का औरंगाबाद ज़िले के अंदर 4 साल के बाद मीटिंग ली गई. कमेटी है उस मीटिंग के अंदर? तो नहीं है कमेटी, क्योंकि कोई संजीदा ही नहीं है. और जब हमने इसके रिव्यू लिए तो तब हमको ये पता चला कि कोई भी अधिकारी के पास कोई ठोस जवाब नहीं है कि ये 15 सूत्री कार्यक्रम प्रधानमंत्री के है, उसके अंदर कितने बच्चों को है तो स्कॉलरशिप मिली है, कितने एजुकेशन इंस्टीट्यूशंस जो माइनॉरिटीज़ के हैं उनको फ़ायदा मिला है, कितने बच्चे जो यहाँ पे ट्रेनिंग हासिल कर रहे हैं इस कार्यक्रम के अंदर में वहाँ पुलिस में भर्ती हुए हैं, कितने बच्चियों का एजुकेशन परसेंटेज बढ़ा है, उनको लोन्स एजुकेशन, हायर एजुकेशन के लिए कितना दिया गया है. तो ये सब अगर हम बातें अगर देखेंगे तो आपको हैरानी होगी, इसका कोई जवाब नहीं है किसी भी अधिकारी के पास. तो मैं आप पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब को एक पत्र लिखने वाला हूँ और ये कहने वाला हूँ कि साहब आप हमारा करोड़ों रुपया खर्च करते हैं अपनी तस्वीर लगाने में, अपने भाषणों के अंदर हमको झूठ बोलने में कि देखो मैं तुम्हारे लिए कैसा भलाई के काम कर रहा हूँ करके. जबकि हकीकत यह है कि मोदी जी आप एक स्कीम लेकर आते हैं, हमारे पैसों से अपनी पब्लिसिटी करते हैं, लेकिन ज़मीनी स्तर के ऊपर उसका क्या हशर होता है
ये हम आपको सिर्फ एक ज़िले के बारे में है तो हम आपको बता रहे हैं। अब आप यहाँ के जिलाधिकारी को, यहाँ के अधिकारियों को पत्र लिखकर ये पूछिएगा कि 4 साल क्यों लग गए तुमको ये मीटिंग लेने के लिए। यहाँ पर है तो इतने सारे जो स्कीम्स है, ये स्कीम 2018 से 2019 से बंद क्यों पड़ी हुई है, किसी को क्यों 1 रुपये का फ़ायदा उसके अंदर नहीं दिया जा रहा है करके। तो अब ये पत्र लिख के हम उनसे जवाब मांगेंगे और पार्लियामेंट के अंदर भी आवाज़ उठाएंगे इसके बारे में। दूसरा ये है कि ये स्कीम जो है वो कोई थातुर मातुर, कोई छोटे मोटे लीडर के नाम के ऊपर नहीं है। देश के वजीर आज़म पंत प्रधान के नाम के ऊपर ये स्कीम है। और पंत प्रधान जो है वो देश का पंत प्रधान है, मेरा भी पंत प्रधान है, लेकिन जिस पार्टी से वो आते हैं उनके 2 नेता उन्हीं के मंत्रिमंडल के अंदर मंत्री है, मेरे औरंगाबाद शहर से आते हैं। एक डॉक्टर भागवत करार, एक डॉक्टर राव साहब दानवे। ये दोनों जब से मंत्री बने हैं तो जेब में है तो कैंची लेके घूमते हैं और ढूंढते रहते हैं कि कहाँ पे क्या उद्घाटन करने का है। जहाँ दिखा है वहाँ पर रिबन काट डालो, कहाँ भाषण देने का है वहाँ भाषण कर डालो, बस यहीं तक इनका काम है। तो मैं उनसे हाथ जोड़कर विनती करना चाह रहा हूँ कि मंत्री जी भाषण दीजिए, उद्घाटना करिए, लेकिन 1 आध घंटा जो है ये आपके जो नेता के नाम के ऊपर ये जो स्कीम शुरू की गई है उसका भी ज़रा रिव्यू लीजिएगा। आज सिर्फ यही नहीं है, आज दिशा की कमेटी की मीटिंग 2-2 साल से नहीं हो रही है, तो उसकी भी रिव्यू जो है वो खासदार मेंबर ऑफ पार्लियामेंट लेता है। लेकिन ये दोनों मंत्रियों ने कलेक्टर को आदेश किया है कि जब तक हम टाइम नहीं देंगे मीटिंग नहीं लेना। यानी कि तुम 5 साल का टाइम नहीं देंगे तो ये रिव्यू ऐसे ही ख़त्म हो जाएगा, इसके अंदर कोई रिव्यू नहीं लेगा इसका। तो ये मेरे हिसाब से दोनों को मैं विनती कर रहा हूँ कि थोड़ा सा वक्त कुछ अच्छे कामों के लिए भी निकालिए। घाटी रुग्णालयासमोर आयटकच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची रक्कम दाबून ठेवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याकरिता निदर्शने करण्यात आली। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या कोविड योद्ध्यांच्या मागण्यासाठी लढतोय। लोक टाळ्या आणि थाळ्या वाजवून मोकळे झाले। यांनी पीपीई किट, N95 मास्क नसताना रुग्णांचे डायपर बदलले, त्यांना प्यायला पाणी दिलं, जेवायला दिलं, त्यांची सेवा केली, त्यांना बरं केलं आणि या सगळ्यांना घरी पाठवलं। अशा या कोविड योद्ध्यांना पगार वेळेवर दिला जात नाही, किमान वेतन वेळेवर दिलं जात नाही। किमान वेतनाचे 12.5 लाख रुपये त्यांनी काढून ठेवलेले आहेत कामगार उपायुक्ताच्या आदेशानं। तरी देखील या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी मॅडम या कामगारांना त्यांचे हक्काचे 12.5 लाख रुपये देत नाहीत, त्यांनी ते दाबून ठेवलेले आहेत। त्यामुळे हा सेवा शर्तीचा भंग आहे। त्यामुळे एओ कुलकर्णी मॅडम यांना सस्पेंड करा, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी घाटी हॉस्पिटलमध्ये MRI, CT स्कॅन याच्या तारखा दिल्या जातात। ज्याच्या त्या दिवशी MRI, CT स्कॅन झालं पाहिजे, सगळे ऑपरेशन झाले पाहिजे, चिठ्ठ्या देणं बंद झालं पाहिजे, टक्केवारी घेणं बंद झालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। काल आम्ही या ठिकाणी कळवलेलं होतं की आज आमची निदर्शनं आहेत आणि त्यामुळं प्रशासकीय या ठिकाणी सुपरिटेंडंट यांनी हजर राहायला पाहिजे होतं। सुपरिटेंडंट हजर नव्हते म्हणून आम्ही निवेदन जे आहे ते रिकाम्या खुर्चीला दिलं। त्यानंतर एक डॉक्टर संभाजी नावाचे डॉक्टर आहेत, त्यांनी अरेरावी केली, या कोविड योद्ध्यांच्या अंगावर धावून आले आणि त्यानंतरही आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी बसलेलो आहोत। त्यांना आम्ही आवाहन केलं की त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं, कारण डॉक्टरांच्या सुरक्षेची देखील आम्ही मागणी करतोय। डॉक्टरांचे पगार वाढवा, डॉक्टरांवरचे हल्ले रोखा। या ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होण्याची परिस्थिती निर्माण सरकार करतंय। या ठिकाणी ऑपरेशन वेळेवर होत नाही म्हणून रुग्णांची हेळसांड होते आणि त्याचा राग डॉक्टरांवर निघतो। या मागणीसाठी आम्ही संघर्ष करतोय। असं असताना एका डॉक्टरनं अशा पद्धतीनं कुठला तरी राग काढण्याचं काही कारण नव्हतं, त्याचा आम्ही निषेध करतो। त्यांनी माफी मागावी अशी आम्ही विनंती केलेली आहे। त्यांनी माफी नाही मागितली तरी आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू राहणार। क्रांती चौक येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात निदर्शने करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख रमेश गायकवाड आणि सुकन्या भोसले यांनी एडीएसोबत बोलताना अधिक माहिती दिली। 2 दिवसापूर्वी जे गुलाबराव पाटलांनी महिलाबद्दल अपशब्द वापरलेले आहे, मला तर सन्माननीय म्हणावं का काय म्हणावं, मला हा पहिला विषय मनात येतोय। पण सन्माननीय म्हणायच्या लायकीचे नाही आहेत, कारण जो माणूस महिलाबद्दल अपशब्द वापरू शकतो तर त्यांना सन्माननीय काय म्हणायचं। अहो तुम्ही एक मंत्री आहात, तुम्ही मंत्री असताना तुम्ही महिलाबद्दल असे विचार हे करता। तुम्ही रात्री का बराळ्याच्या गोळ्या खाल्ल्या होत्या का? मागच्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहेत। त्या वक्तव्याचा मी
संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की या गुलाबराव पाटलाचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. खुलताबाद येथील पोलीस ठाणे हद्दीत बेवारस आढळून आलेली अनेक वाहने गेल्या काही वर्षांपासून धूळ खात पडलेली होती. या वाहनांचा जाहीर लिलाव खुलताबाद पोलीस ठाण्याने घेतला. खुलताबाद येथील पोलीस ठाणे हद्दीत बेवारस आढळून आलेली अनेक वाहने गेल्या काही वर्षांपासून धूळ खात पडलेली होती. या वाहनांचा जाहीर लिलाव येत्या 29 ऑगस्ट रोजी करण्याचा निर्णय खुलताबाद पोलीस ठाण्याने घेतला होता. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 11 वाजता वाहन लिलाव प्रक्रिया पार पडली. वाहनांमध्ये 65 दुचाकी, 2 ऑटो रिक्षा तसेच 1 टाटा सफारी 4 चाकी वाहनांचा समावेश आहे. या लिलावामध्ये धुळे, औरंगाबाद, नाशिक, मनमाड, अहमदनगर, परभणी, नांदेड, जळगाव, भोकरदन अशा विविध जिल्ह्यातील तब्बल 200 व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. या लिलावाची सरकारी बोली 2.5 लाख रुपये होती. मात्र व्यापारी मोठ्या संख्येने आल्याने प्रतिस्पर्धा झाल्याने शेवटची तब्बल 8,54,000 गेली व दौलताबाद येथील वाहन व्यापारी वसीक खान यांनी सर्वात जास्तीची बोली लावली होती. दरम्यान खुलताबाद पोलीस स्टेशन मधल्या जप्त करण्यात आलेल्या अनेक गाड्यांमधील बॅटरी व रिंग्स गायब असल्याने लिलाव प्रक्रियेमध्ये बोली लावणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जनार्दन मुर्मे, पोलीस कॉन्स्टेबल रुपाली सोनोने, हेड कॉन्स्टेबल समेश वराडे यांनी वाहन लिलाव प्रक्रियेचे खुलताबाद प्रतिनिधी हुसेन पटेल. तर ह्या गाड्या तुम्हाला स्क्रॅप कराव्या लागतील. एक 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आम्हाला लिहून द्यावं लागेल की ही गाडी कुठली रोडवर येणार नाही, स्क्रॅप होईल. इथं स्क्रॅप केल्यानंतर तुम्हाला गाडी भरता येईल. नाही तर तुम्ही म्हणताल आम्ही घेऊ तिकडे करू, तर ते होणार नाही. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा एडीएन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. एकता नगर सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रूपचंद वाघमारे, राजू अहिरे, युवराज वाकेकर आदींची उपस्थिती होती. पहिल्यासारखं असणार नाही की रात्री 3ला यायला लागला, 2ला यायला लागला, 4ला नाही. सर्व शहराला एकाच वेळेस सर्व ठिकाणी पाणी मिळणार आहे. त्याची आपण चिंता करू नका. एवढे दिवस आपल्याला त्रास झाला आपल्याला, कारण की आता इलाज नव्हता. शंकरराव चव्हाण साहेब यांनी तो जायकवाडी धरण बांधल्यामुळं खरं पाहिलं, त्याच्यामुळं आज आपण थोडं का होत नाही पाणी पितो. आज त्यांची मेहरबानी आहे. कारण त्या काळची लोकसंख्या 6 ते 5.5 ते 6 लाख होती आणि आज जवळजवळ 18 ते 20 लाख लोक झाली. त्याच्यामुळं अडचण निर्माण झाली होती. पण आता 8 महिन्यानंतर अजून 30,000 लोक वाढले तरी पाण्याची कमतरता पडणार नाही. अशा पद्धतीचं लाईनचं काम या ठिकाणी चालू आहे. मी या ठिकाणी खरं पाहिलं तर आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्या ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना मनापासून धन्यवाद देईल. आणि त्यांच्याकडं नगर विकास मंत्री असल्यामुळं यांना माहिती आहे नगर विकास मंत्रीचा सर्वात जास्त फंड या आपल्याला मिळतो. मला महापालिका हद्दीला जास्त मिळतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला एवढं फंड दिलेलं आहे की सर्व भागामध्ये सर्व ज्या समाजाच्या इथं सर्व ठिकाणी काम करायचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी चालू केलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर आज औरंगाबाद येथे जिल्हा प्रमुख व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी पक्ष बळकटीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा दानवे यांनी आमदार संतोष टारफे यांना भेटीदरम्यान शब्द दिला. हिंगोली जिल्ह्यातील तालुका कळमनुरीचे काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर आज औरंगाबाद येथे जिल्हा प्रमुख व विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी दानवे यांनी
संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असा शब्द त्यांना दिला. मातोश्रीवर नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संतोष टारफे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. तेथील आमदार शिंदे गटात गेल्याने टारफे यांच्यावर हिंगोली कळमनुरी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. संघटना व पक्षवाढीसाठी आपण द्याल ती जबाबदारी नेटाने स्वीकारू, यशस्वी करून दाखवू असे या भेटीत टारफे यांनी दानवे यांना आश्वस्त केले. त्यावर दानवे यांनी हिंगोली येथे शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व भविष्यात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे टारफे यांना म्हटले. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना तिथे अजून मजबूत पकड घेईल व शिवसेना वाढण्यास ते मोलाचे हातभार लावतील असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रकांत कोकाटे, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, बापूराव घोंगडे, सरपंच बबनराव ढाले, सरपंच संजय भुरके, बंडू घुगे, बबन सावळे, तातेराव शेळके, रघुनाथ गुभाडे, धनंजय ठाकरे, केशवराव ठोंबरे, सोनू मुकाडे, गजानन सोळंके, संजय काळे, अशोक दळवे, शेकुराव मुकाडे, डॉक्टर काळे, संभाजी, प्राध्यापक पोटे शकूराव, संशोधक बोथीकर गजानन तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गणपती उत्सव तोंडावर आला असून मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांनी खुलताबाद येथे बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग पाहायला मिळाली. मूर्तिकार बाबासाहेब दांडगे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. खुलताबाद येथे बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग गणपती उत्सव तोंडावर आला असून मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांची एकच लगबग दिसून येत आहे. त्यातच कोरोनाच्या काळात अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे त्यांना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु यावर्षी खुलताबाद शहरात वातावरण नियंत्रित असल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खुलताबाद येथील मूर्तिकार बाबासाहेब दांडगे गेल्या 15 वर्षांपासून गणपती बाप्पाची मूर्ती, मातीचे बैल बनविणे, दुर्गादेवी मूर्ती, लक्ष्मीपूजन मडकी, गाडगे, पंती असे विविध प्रकारचे सर्व मातीची वस्तू बनवण्याचे कलाकृतीचे काम करतात. या व्यवसायावर त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह चालत असल्याने सर्व कुटुंबातील सदस्य हे काम अतिशय उत्कृष्टपणे करतात. यावर्षी गणपती बाप्पाच्या महोत्सवासाठी त्यांनी गणपती मूर्ती तयार केल्या आहेत. 2 दिवस गणपती बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवित आहे असे बाबासाहेब दांडगे यांनी सांगितले. सध्या सर्वच वस्तूंचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे खर्च काढून समाधानकारक पैसे मिळत नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत. यावर्षी चांगल्या प्रकारे मूर्तीची विक्री होईल व बऱ्यापैकी फायदा होईल. सध्या दुकानांमध्ये शाडू मातीचे गणपती व विविध गणपती रूपातल्या मूर्ती दिलेल्या आहे असे मत मूर्तिकार दांडगे यांनी व्यक्त केले. यावर्षी चांगलं आहे, कारण की सरकारनं थोडंसं मुभा दिली मोठ्या मूर्ती तयार करायची. पण सरकारचे आम्ही आभारी आहे का आमच्या गरीब लोकांना थोडंसं अधिकार दिला पोट पाण्यापुरता. आम्ही खूप आभारी आहे त्यांचे, कारण की 3 वर्षापासून आम्ही एवढे हे होईल होतो का म्हणजे स्वतः आम्ही 300 रुपये 400 रुपये रोजाना हातमजुरी केली आणि पोट भरले. पण आमचा जो खानदानी व्यवसाय हा आमचा सोडून सनी आम्हाला रोजमजुरी करावं लागली. खूप खूप धन्यवाद सरकारचं. या हे वर्षी कसं राहील? खूप आनंदात आहे. मूर्ती बी चांगली केलेली आहे. आम्ही आम्हाला परमिशन दिलं तर 4-4, 5-5, 6-6 फुटाचे, 7-7 फुटाचे, 8-8 फुटाच्या मूर्त्या तयार केल्या. महानगरपालिका औरंगाबादच्या वतीने घाटी रुग्णालयासमोरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडी व टपऱ्या हटवण्यात आल्या. सदरील कार्यवाही मनपा अधिकारी संजय भुवे यांनी केली. शासकीय महाविद्यालय, शासकीय आरोग्य महाविद्यालय जे आहे, शासकीय हॉस्पिटल घाटी, या रस्त्यावर नागरिकांनी फुटपाथवर अनधिकृत टपऱ्या टाकलेल्या आढळल्या आहेत. त्यामुळे ते सर्व टपऱ्या निष्कासित करण्याचं काम महानगरपालिका अतिक्रमण चालू आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे चालू आहे. सर, कुछ जो मेडिकल स्टोर है अभी उनकी कार्रवाई नहीं, उसका क्या है? त्यांच्या जे परमिशन आहेत, त्यांनी नियमानुसार परवानगी घेतलेली आहे, त्यांच्या आम्ही परमिशन चेक करून त्याच्यावर पण कारवाई करणार आहोत. अनधिकृत काय आढळलं होतं, पण जे अनधिकृत आहेत त्याची आम्ही सगळं निष्कासित करतो. सर, ये आप हटाते टपरिया, उसके बाद में फिर लोग बैठ जाते हैं, उसका क्या है? आम्ही वारंवार पुन्हा राऊंड घेऊ आणि काही अनधिकृत आढळलं तर इमिजिएट आम्ही काढून टाकणार. सर, खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत आणि अनेक अधिकृत जे दुकान आहेत त्या बाबतीत त्यांना आवाज उठवला होता आणि या बाबतीत त्याच्यामुळे काही कारवाई आहे काही
तो विषय नाही, आमचं हे रुटीन काम आहे आमचं रोजचं. अतिक्रमण काही आढळतं, आम्ही रस्त्यावरचं अतिक्रमण आढळलं तर त्याला आम्ही वारंवार निष्कासित करत असतो. तो विषय नाही आहे. तर किती दिवसापर्यंत ही कारवाई चालणार आहे? तर ही नेहमीच कारवाई चालणार आहे. दर 4-8 दिवसाला आम्ही चक्कर मारणार, अनधिकृत काय आढळतं त्यामध्ये निष्कासित करणार. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा करावी असे प्रतिपादन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केले. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही एक आमची मागणी आहे. दुसरा विषय, आज या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायचं एवढंच कारण की या महाराष्ट्रात 4 ते 4.5 कोटी मराठा बांधव आहे. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगू इच्छितो की याच्यानंतर तुम्हाला जी काही चर्चा करायची ती लाईव्हच्या माध्यमातून आपण समाजासोबत या ठिकाणी चर्चा करावी, जेणेकरून आपण मराठा समाजाबद्दल काय काय निर्णय घेतात ते समाजाला या ठिकाणी कळेल. दुसरा विषय, याच्यानंतर जी काही चर्चा होणार ती लाईव्हच्या माध्यमातून होणार, ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्री अडकलेत वाहतुकीच्या अडथळ्यात असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा. शहराला 2 केंद्रीय मंत्री लाभले पण ते फक्त उद्घाटनापुरतेच, खासदार इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.